जे काही प्रेम आहे, जे काही भेटायची ओढ आहे ती आमच्याकडनंच आहे एकतर्फी फक्त. एकतर्फी असतं ना तर त्या आल्या नसत्या. नाही झाल्या ना मग, भेटायची ओढच नाही तर. खरंच आल्यात तुझ्या मास्तरीणबाई. हाय का नाही ताई एकदम जबरा खजिना. यो मदन असेल नाही का? मदन? हा त्यांचा शाळेचा मित्र आहे. हा असेल बी, पण ह्याला कवा बघितलं नाही ग ताई. त्या तिथं अमेरिकेत असतो तो, आता आलाय. पण आता घावला माझ्या बरोबर तावडीत. येळ साधलीस तू दुर्गे. म्हणजे ताई म्हणजे योग्य येळी योग्य ठिकाणी योग्य काम केलंयस तू. म्हणजे ताई तुला आवडलं ना मी हे समजा जे काय केले ते. माफ कर ताई मला, तुला न विचारताच मी हे समजा केलं बघ. पर ताई तुला सांगू, ती जाऊ म्हटली का नाही तुला का तिला तुझ्या संगत या घरात राहायचं नाही, तवाच ती माझ्या डोसक्यात गेलती बघ. लई राग आलता मला तिचा. त्या संक्रांतीच्या दिवशी का नाही मी तिचं बरं वाईट करायला निघाली होती. तू थांबवलंस ताई, म्हणून मी थांबले बघ. आपल्या अंगाशी येईलच आपण काय बी वागायचं नाही. म्हणून तर ताई, म्हणूनच मी थांबले, काय बी केलं नाही परत. पण मला का नाही थंडच बसवना बघ. म्हणून मी तिच्यावर पाळत ठेवली. माझं चुकलंच, मला माफ कर. तू चिडू नगस माझ्यावर. हा तुला न विचारता केलं म्हणून माफ कर. भारी केलंयस. तुला आवडलं ताई? लय आवडलं. बस 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 ताई, माझी जिंदगी सार्थकी लागली बघ. ताई मला का नाही माझं आयुष्य फक्त तुझ्यासाठी वेचायचं आहे बघ. तू माझ्यासाठी माझ्या लेकीसाठी एवढं काय काय केलंस, म्हणजे त्याची परतफेड म्हणून मी हे समज केलं असं काय नाही बरं का ताई. माझं तुझ्यावर लई प्रेम आहे ग. आणि तुला सांगू, म्हणजे भन असली तरी आजकाल बघ की कोण कुणासाठी एवढं करतंय. पर तू आमच्यासाठी लई काय काय केलंस बघ ताई. तवाच मी ठरवलं ताई, तुला जो कोणी त्रास देईल का नाही त्याला मी त्रास देणार. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ती मास्तरीन. त्या मास्तरीची मी अशी वाट लावणार आहे का नाही का तू बघशीलच ताई. ताई तुला सांगू, या व्हिडिओसाठी मी केवढी पळापळ केली. अगं उन्हातानाचं लई हिंडले, पोटात एक अन्नाचा कण बी नव्हता बघ. पण म्हणलं माझ्या हाती काय तर लागायलाच पाहिजे, म्हणून मी लई हिंडले बघ तिच्या मागं मागं. शेवटी हाताला काही लागना म्हणून थकून भागून मी घरला यायला लागले. तेव्हा तुला सांगू ताई, तेव्हा वाटत का नाही ती त्या टोंग्या बरोबर मिळाली मला. हसत काय होती, खिदळत काय होती, टाळ्या काय देत होती. ताई तू मला सांग, एवढ्या मोठ्या घरची सून तिला काहीच कशी लाज वाटली नाही ग? असं परपुरुषाबरोबर टाळ्या काय देती, हसती काय, दात काय दाखवती. माझं तर माझ्या डोळ्यावर विश्वासच बसना ग. पण म्हटलं या दोघांनी मी बघितलंय, हे येऊन अधिपतीसनी सांगावं तर अधिपतीचा विश्वास बसला नसता माझ्यावर. मग मी काय केलं ताई, माझ्या हातात मोबाईल होता, मी डोसकं चालवलं, म्हटलं व्हिडिओ काढू. मग बघ की व्हिडिओ काढला आणि घावली का नाही ती व्हिडिओ मध्ये बरोबर. आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी चांगलं काम केलंयस. मग ताई टाकायचा व्हिडिओ सोशल मीडियावर. काय ग,
भुवनेश्वरी मॅडम का भडंग? अहो भुवनेश्वरी मॅडमच्या बद्दल आम्ही बाबा आईने ऍक्च्युली खूप अमेझिंग असं भडंग केलाय आणि अगदी तुम्हाला आवडेल तसा. हिरा सॉरी सॉरी ताईला आवडेल तसा. तू उगाच विषयांतर करू नकोस. आपला जो आई विषय चालला अगं, तू काय बस जरा बस. तू ना उगीच काहीतरी विषय काढतेस नाही. नाही काहीतरी का विषय काढते सांग ना बाबांनाही सांग त्यांनाही कळू दे तुझं काय मत आहे. हिरू काय म्हणते आई सांग मला. हो आई म्हणत होती की भुवनेश्वरी मॅडम चांगल्या. भुवनेश्वरी मॅडम चांगल्या असूच शकत नाही. हेच सांगत होते मी तिला. हो म्हणजे मी कुठे म्हंटल की त्या खूप चांगल्या आहेत म्हणून. अगं आताच तर तू म्हणालीस ना त्या चांगल्या आहेत म्हणून. आई अगं हे बघ हाच प्रॉब्लेम आहे तुझा. म्हणजे मी काहीतरी बोलत असते पण त्याचा तू चुकीचाच अर्थ घेतेस. काय अर्थ काढला मी चुकीचा? अगं मी भुवनेश्वरी मॅडम चांगल्या आहेत असं नाहीच म्हटलं. मी असं म्हणत होते की त्या योग्य आहेत. हो पण म्हणजे तुला त्या चांगल्या वाटतात असंच ना? अगं नाही 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 म्हणजे त्या मला योग्य वाटतात पण एक उद्योजिका म्हणून. आणि वाटण्याला काहीच अर्थ नसतो असं तूच म्हणतेस ना आई. आणि खरं तर एक माणूस म्हणून त्या आपल्यातल्या आहेत असं मला कधीच जाणवलं नव्हतं. बर ही जाणीव आहे तुला? हो आहेच. मी तुला तेच सांगत होते. तेवढ्यात बाबा आले म्हणून माझं बोलणं अर्धवट राहिलं. राहिले ना अर्धवट राहू दे अर्धवट. ते पूर्ण करूच नकोस. नव्हे हा विषयच याच्या पुढे कधीच काढू नकोस. सूर्यवंशींच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीविषयी चर्चा नकोय मला आपल्या घरात. अगं त्यांचं नाव जरी ऐकलं ना तरी निगेटिव्ह वाईब जाणवतात मला. त्यामुळे यापुढं कोणतंच बोलणं त्यांच्याविषयी नको करूयात आपण या घरात. पण मग ताई बोलली तर म्हणजे कसं आहे की ताईला त्यांच्या संदर्भात बोलावं लागेलच ना कारण ती सूर्यवंशी आहे. ती त्यांच्या घरातली सदस्य आहे ना. नाही ती त्या घराची सदस्य नाहीये. मी तिला तिकडे पाठवणार नाहीये. अहो असं काय करताय तुम्ही? तिचा निर्णय तिला घेऊ देत असं मगाशीच आपलं बोलणं झालंय ना. मग पुन्हा आता असं हे बोलताय? कारण सूर्यवंशींविषयी काहीही ऐकलं तरी माझा पारा चढतो आणि चिडीक जाते माझ्या डोक्यात. अहो बाबा ऐका ना. शांत व्हा शांत व्हा. ए, अगं सर पाणी दे ना त्यांना आधी. बाबा अहो ठीक आहे पाणी पाणी दे त्यांना. अहो हे घ्या हे घ्या हे घ्या. का चिडताय एवढं? बरं वाटतंय का? हा बस झालं. सूर्यवंशींचं नाव आजपासून या घरात बंद म्हणजे बंद. नाही ताईच्या सांत्वनासाठी वगैरे सगळं ठीक आहे. नाहीतर त्यांचं नाव या घरात कोणीही घ्यायचं नाही. बरोबर ना बाबा? हा आई मी काय म्हणते की तू जरा बाबांसाठी भडंग आणतेस का? काय पोटात गेल्यानंतर त्यांना बरं वाटेल ना. बाबा भडंग चालेल ना? हा आई भडंग आणतेस ना? बाबांना पाहिजे. आई तुझ्या पैशातून मी 500 रुपये घेतले तर काय भडंग खाल्ल्यानंतर काहीतरी गोड खायची इच्छा आहे ना. आणि तसेही आज
बसून या घरामध्ये त्या तिखट सूर्यवंशींचा विषय काही काढायचा नाहीये ना, म्हणून 500 घेतलेत. अधिपती, मला बोलायचं होतं तुमच्याशी. चिडलेत ते. मी असं डायरेक्टली यायला नको होतं. मी सांगत होते वहिनी, आता चिडलेत ते माझ्यावर. चिडू दे हो त्याला वहिनी. चिडला की खूप चिडतो. तुम्हाला माहिती ना त्याचा राग, पण तुम्ही बोललात ना की तो शांत होईल. हो वहिनी, तुम्ही जा आणि भेटा त्यांना, आणि आज जे काय भांडायचे ते भांडा, पण प्लीज हे सगळं संपवा. जा तुम्ही. चला आपणही जाऊ. नाही नाही, आपण कशाला जायचं? आपण नको. का? नवरा बायकोचं भांडण आहे, त्यांचं त्यांना मिटू दे. हे अधिपती होते. हो, वहिनींचे मिस्टर. पण मग असं का वागले तिच्याशी ते? म्हणजे असं निघून का गेले? अहो चिडलेत ना ते. पण असं कसं? असं निघून जाणं तर बरोबर नाहीये ना. इतकं भेटायला आली आहे ती, बोललं पाहिजे त्यांनी तिच्याशी. चला मी बोलतो त्यांच्याशी. नाही नाही नको. का? अहो नवरा बायकोचं भांडण आहे, त्यांचं त्यांना मिटू देत. आपण त्यात न पडलेलंच बरं. भांडण? त्यांच्यात भांडण झाले? हो. तरीच अपसेट असते आजकाल. हो ना, बिचाऱ्या. त्यांचं मनच लागत नव्हतं कशात, म्हणून त्यांना म्हटलं की तुम्ही एकदा भेटा भाऊजींना आणि मिटवा सगळं. हा, पण कशावरून झालंय भांडण? म्हणजे हे एवढं काय झालंय? जाऊ दे ना, आपण खरंच त्यांच्यात नको पडायला. त्यांचं त्यांना मिटू देत. चला आपण चहा घेऊया. शिवानी चल. काय म्हणलीस तू? कशावर टाकायचा व्हिडिओ? ताई सोशल मीडियावर. हा? अगं अख्खी दुनिया असते सोशल मीडियावर. ती बघतील की हिला, आणि मग होईल की तिची बदनामी. सांग ताई, तू फकस्त तो भय मन. टाकू व्हिडिओ? टाकू? त्यानं काय होणार आहे? ताई अगं तिची बदनामी होईल. त्यानं काय होईल? ती मास्तरीन अधिपतीच्या मनातनं उतरेल ना. यासाठी त्यांनी बदनाम होण्याची काही बी गरज नाही. असं कसं म्हणतीस ताई तू? मला काही कळलं नाही ताई. आपला हेतू काय? त्या मास्तरीचं वाटोळं करणं नाही, मग त्यांना आपल्या आयुष्यातून घालवणं. हा, म्हणजे अधिपतीच्या आयुष्यात भी ना. त्यासाठी 4 लोकात त्यांची अब्रू चव्हाट्यावर आणायची काय बी गरज नाही. त्याच्या पुढे टेप वाजवायची, ज्याच्या पुढे टेप वाजवून काहीतरी उपयोग होईल. आपलं काम का नाही एकदम नेमकं झालं पाहिजे. आपलं लक्ष का नाही अर्जुनासारखं माशाच्या डोळ्याकडे असलं पाहिजे. इकडं तिकडं भटकायचं नाही. वय ताई, म्हणजे तिला बाहेर काढायचं, पण त्यासाठी आधी त्यासनी घरात बदनाम करायचं. मग ताई टाकूया आपण व्हिडिओ बाहेर. जगण्याची आशा, या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना. स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग, पुरी बाकी काय तुझी साथ संग असताना. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काढल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला. डोळ्यात तूच साजणी, सुखाचा स्पर्श तू नवा. तुझ्या विना उरेना अर्थ जीवना.
उजळे तुझ्या हसूने कण कण अन चंद्र हे हातीचे काकण किती दिवसांनी बघितलं तुम्हासनी. मी पण साधा तुमचा आवाज बी ऐकू शकलो नव्हतं राव. आम्हाला सोडून कुठे जात नका जाऊ. आम्हाला सवय नाही तुमच्याशिवाय राहायची. मला पण सवय नाहीये तुमच्याशिवाय राहायची. काय झालं रडायला? रडायला कशाला लागलाय? मी रडताय म्हणून रडते. तुम्ही रडालाय म्हणून आम्ही बी रडाले. कुणीकडे होत असं तुम्ही? बाबांच्या घरी. ते माहित आहे हो मास्तरीन बाई, पण आत्ता कुठं आला? घरून? ते घर नाहीये माझं. माझं माहेर आहे ते अधिपती. माझं घर ते ज्या घरात तुम्ही आहात. मग एवढं कळतंय तर आपलं घर सोडून कशाला गेला तुम्ही? हा, मी जरा तुमच्यावर रागवलं म्हणून एवढं करून जायचं असते घर सोडून? तुम्हाला माहित आहे का नाही माझा राग तेवढ्या पुरता असतोय. ते रागाच्या भरात बोललो असेल मी, पण तुम्ही समंजस जायचा ना. का नाही समजून घेतलं तुम्ही? का गेला घर सोडून? चूक झाली, खरंच चूक झाली माझी अधिपती. आय एम सॉरी. मग आता सुधारते चूक. त्यासाठी झालीये मी. आता मी कुठे जाऊन देणार नाही तुम्हाला. आता बास झालं भांडण. मला नाही जायचंय. आपला संसार आहे, आपलं घर आहे. तुम्ही कुणीकडे जायचं नाही बघा. पाय तर तुमच्या आई वडिलाच नाही इकडे बोलवा राहायला. तुम्ही कुठे जायचं नाही. हो, मी नाही जाणार. जीव जायची वेळ आली ती राव आमच्यावर. काय सुधरत नव्हतं आम्हाला. रात्रभर असा टक्क जागा असायचो मी. सारखा तुमचा विचार मला द्यायचा. मला वाटायचं एकदा तरी आपलं बोलणं होईल, पण कुठलं काय. एकदम सगळा कॉन्टॅक्ट बंद. काय झाला असेल बरं आमचं? तुम्हाला विचार नाही आला? सॉरी, खरंच माझी चूक झाली. मी आता कुठेही जाणार नाही तुम्हाला सोडून. हा, नाहीच जायचं. नाहीच जाणार. आणि तुम्हाला माहिती आहे अधिपती, तसंही आता न जायला एक कारण आहे माझ्याकडे. म्हणजे? मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय? एक बातमी आहे. कसली? सांगा की. म्हणजे खरं तर खूप दिवस झाले मला तुम्हाला ही बातमी सांगायची, पण मला असं फोनवर वगैरे नव्हती सांगायची. तुम्हाला भेटूनच सांगायची होती. काय? कसली बातमी? तुम्ही टेन्शन वाढवू नका. मला सांगा पटदिशी. हो, टेन्शन घेण्यासारखं नाही हो काही. मग काय आहे? इकडे या तुम्ही. इकडे या. इकडे या. काय मास्तरीन बाई? काय झालं? पोटात दुखाले काय? नाही हो, ओळखा ना अधिपती. खरं सांगा तुम्ही. थांबा, डॉक्टरला फोन करतो. नाही नाही नाही, थांबा. तुम्ही अंगावर काढत जाऊ नका मास्तरीन बाई. अहो अधिपती, तुम्ही बाबा. काय आता? काय काय म्हणलं? तुम्ही बाबा होणार आहात. खरं? खरं सांगताय काय? अरे बाबा, शपथ. खरंच मास्तरीन बाई. म्हणजे तुम्ही आई म्हणजे आपलं बाळ. शपथ. काय झालं? काय झालं? थांबा थांबा, चक्कर येते. एक मिनिट. सॉरी सॉरी, मी एकदम आनंदात. मला काय कळलं नाही नाही, ठीक आहे. एक सेकंड.